बरं, मग काय ठरलंय तुझं? अयो मी काय ठरवणार आहे, तुम्ही म्हणाल तसं. हो ना, मग मी ठरवलंय की लवकरात लवकर यांचा साखरपुडा करून टाकायचा. तू आजच्या आज गावातल्या गुरुजींना जाऊन भेट आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढ. आजच्या आज? अरे हो. बरं, पण इंदू वहिनी आणि मयेकरला जरा. मी बोलली आहे त्यांच्याशी, तू नको त्याची काळजी करूस. तू गुरुजींना भेट आणि अगदी जवळचा मुहूर्त काढायला सांग त्यांना. बरं ठीक आहे. एकदा साखरपुडा झाला की मग आपण लग्नाची पुढची बोलणी करू. हो चालेल. काय ग, तुझा का असा पुतळा झालाय? आजी मला कळत नाहीये हे काय होतंय, का होतंय, कसं होतंय, मला काही कळत नाहीये. अगं पण तू कशाला विचार करतेस या सगळ्या गोष्टींचा? तू फक्त एन्जॉय कर ना. पण दुसऱ्याच्या दुःखावर मी कसं एन्जॉय करू? घ्या रामाश्रयातले स्पेशल गोड गुलाबजाम. साखरपुड्याची गोड बातमी आहे म्हणून सगळ्यांनी तोंड गोड करा. ना तुम्ही मालकांचं लग्न आहे आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या गोड मुली बरोबर. मला आनंद वाटणारच. आणि गौरीचं काय? तिच्याबद्दल वाईट वाटतंय, पण तू त्याची काळजी करू नकोस. ती येईल यातनं हळूहळू बाहेर. धनंजय भाऊ, गुरुजींना फोन करा. हा आला वाटतं गुरुजींचा फोन. हा नाही हो, गुरुजींचा फोन कसा असेल? अहो नाही, तुमचा नंबर दिलाय मी त्यांना, मला वाटलं त्यांचाच फोन. अच्छा अच्छा, नाही त्यांचा नव्हता फोन. तुम्ही एक काम करा, गुरुजींचा नंबर मला मेसेज करून ठेवा, मी नंतर बोलेन त्यांच्याशी. हो चालेल. हा आई, खूप महत्वाचा फोन आलाय. मी आलोच, एक 2 मिनिटात बोलून येतो लगेच. हा हा बोल रे. साहेब, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. हां, मी तुम्हाला भेटायला येतोय. अरे मी रामाश्रयमध्ये आहे, इथून निघता नाही येणार मला. फोनवरच सांग. पण साहेब, पुढचा प्लॅन तर ठरवायला लागेल ना. म्हटलं ना फोनवर सांग, इथे काहीतरी महत्वाचं चालू आहे. बोल. साहेब, कपिलचा फोन आला होता देशमुखांना. हा काय म्हणाला? साहेब, तो म्हणाला ॲग्रीमेंटचे कागदपत्र तयार आहेत, दगडू समोर आला तरच आम्ही सह्या करू. मी तर म्हणतो उचलूयात त्याला, डोक्यावर बंदूक लावून सह्या करून घेऊ. झालं तुझं बोलून? नको तिकडे अक्कल पाजळतं. विसरलास का? तुमचं डिपार्टमेंट अजूनही कपिलला नक्की कोणी किडनॅप केलं होतं याचा माग घेत आहे. चुकूनही कपिलला किंवा त्याच्या घरच्यांना काही झालं ना तर आपण गेलोच. साहेब, आता काय करायचं मग? ॲग्रीमेंटवर सही करायला दगडू कुठून आणायचा? आणि दगडूसारखा दिसणारा दुसरा माणूसही नाही आपल्याकडे साहेब. अरे दगडू मेलाय ना आता, त्याला का त्रास देतोस तू? आणि काळजी करण्याचं कारणच नाहीये, कारण रामाश्रय आता आपलं झालंय. कसं काय? कपिलने सह्या केल्या ॲग्रीमेंटवर? अरे फक्त रामाश्रयच नाही, अख्खा कपिलच आपला झालाय. साहेब, मला काही समजलं नाही साहेब. तेवढं समजण्या इतकी अक्कल आहे तुला? मी सांगतो तेवढं लक्षात ठेव फक्त. तू म्हणत असशील तर नक्की करेन, आणि तू नाही म्हणालास तर नाही करणार. तू सांगशील त्या माणसाला हे सगळं हँडओव्हर करेन मी. इट्स फाईन. कपिल, मला माझ्या कर्तव्याची ना पूर्णपणे जाणीव. तू नको सांगूस. डोक्यावरचं ओझं उतरलं असं वाटतंय. हे आता असं ओझं बिझं काही घेऊ नकोस डोक्यावर. आणि आता हे असं इमोशनल बोलणं नको आहे आपल्यात. गौरी थांब. गौरी, मला तुझ्याशी बोलायचंय. प्लीज. हे बघ, मी आत्ताच कपिलला म्हणलं की असं काही इमोशनल बोलणं नको आहे आपल्यात. मला तुझंही सॉरी वगैरे काही नको आहे. इट्स ओके. मला आपल्याबद्दल बोलायचं नाहीये. मग दगडू काशाबा परब बद्दल बोलायचंय. हाय मल्लिका, आता तरी माझं पटलं ना तुला?
आहे का? काय मल्लिका, काय झालं? तुझ्याशी बोलतोय मी. बोल ना. अरे आज काय तुझं मौन व्रत वगैरे आहे की काय? बोल, सांग. ए कम ऑन, काय झालं? तू बोलली नाहीस तर मला कसं कळणार आहे? बोल ना काहीतरी. व्हॉट्स द प्रॉब्लेम? तू बोलणार आहेस का? ए आता ना मला इरिटेट व्हायला लागल्या. सांग ना, गप्प काय आहेस? काय झालंय? बोल. अगं सांग. तू तिकडे का बघतेस? ॲज इफ कोणीतरी उभे आहे तिकडे. तुम्ही दोघे? आणि हे काय? मल्लिका समोर तुम्ही हातात हात घालून उभे आहात? हा काय खेळ आहे कपिल? हे खेळ कसला आलाय त्यात? तुम्ही सगळे इथे का आलाय? आणि असे का बघताय माझ्याकडे? मल्लिका, काय प्रकार आहे हा? नथिंग सिरियस. तुम्ही दगडूला भेटला होतात ना, त्याच संदर्भात बोलायला सगळे इकडे आलेत. काय? अच्छा, पण यात माझ्याशी काय बोलायचंय? हेच की तो तुम्हाला कधी भेटला, कुठे भेटला, काय बोलला, त्यावर तुम्ही काय त्याला सांगितलं. दॅट्स इट. अगं पण मी हे तुला सांगितलं ना सगळं. तूच सांग ना यांना. तू भेटला होतास ना त्याला, मग तूच सांग ना. म्हणजे? आपण एखाद्याशी खोटं बोललो ना की ते आठवायला जरा जास्त स्मरणशक्ती लागते. म्हणूनच तू सांग. म्हणजे मी काही खोटं बोललोय का तुमच्याशी? मी खोटं बोललोच नाहीये. पण असं कधी म्हटलं मी? आई, तुम्ही जे बोललात त्याचा अर्थ तोच निघतो. अर्थ बरेच निघतात रे, पण त्यातला कुठला घ्यायचा ते विचारायला म्हणून आम्ही सगळेजण तुला भेटायला आलोय. मी मल्लिकाला सांगत होतो की दगडू तुम्हाला भेटला होता. हो. कुठे? अगं हे आपलं तिठ्यावर तो बार नाहीये का, त्या बार मधनं बाहेर पडत होता. बस एवढंच झालं बोलणं. नक्की? जे मी खोटं बोलतोय असं वाटतं तुम्हाला आई? माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा? नाही, तुमच्यावर विश्वास आहेच हो. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर अख्ख्या रामाश्रयाची पॉवर ऑफ अटर्नी मी तुमच्या नावावर केली. छान पार पडली जबाबदारी. कपिल, तू नक्की काय बोलतोयस मला कळत नाहीये. रिअली? आय थिंक यू नो इट. जाऊ दे ना दादा, योगायोगाने तो मलाही भेटला. काय? तुला दगडू भेटला? पण कुठे? कधी? आय मीन कसा भेटला दगडू तुला? कुठे? इथेच रामाश्रयात. तो इथे आला होता? काय म्हणाला काय तो? हेच की त्याला काय हवंय, काय नकोय, कसं त्याच्या पणजोबांना का आजोबांना साठ्यांनी फसवून ही सगळी जमीन हडपली होती. अच्छा. अरे पण मग तू त्याला जाऊ कसं दिलंस? माझ्याकडे का नाही आणलंस? अहो, तो मला म्हणाला की तो काही दिवसांपूर्वी तुम्हाला भेटला होता म्हणून मी आपलं. अच्छा, असं बोलला का तो? हो. हा, अजून बरंच काही बोलत होता तुमच्याबद्दल. काय बोलत होता? जाऊ दे दादा, आता तो इकडे येतोच आहे ना, मग होईलच. दूध का दूध और पाणी का पाणी.